नमस्कार, मी आनंद कुलकर्णी. 1973 मध्ये आलेला हस्ते जख्म, त्यात कैफी आझमी यांनी लिहिलेलं, मदन मोहन यांनी संगीत दिलेलं आणि पडद्यावर नवीन निश्चल प्रिया राजवंश यांनी सादर केलेलं हे एका धुंद पावसाळी संध्याकाळचं गाणं. आणि हे गीत ऐकता ऐकता कोणाला गुणगुणावं असं वाटणार नाही. एकोणीसशे 75 मध्ये बोहेमियन रॅप्सोडी आलं आणि त्यात कॉर्ड्स आणि वेगवेगळ्या प्रकारची उतार चढाव गाण्यामधले आणि असा मोठाच्या मोठा ऑर्केस्ट्रा, हे सगळं लोकांना ऐकायला मिळालं. 1973 मध्येच मदन मोहन साहेबांनी ही इतकी सुंदर कलाकृती तयार केली. हे खरंच गाणं असं आहे की ज्याला अनेक पैलू आहेत आणि त्या प्रत्येक पैलू मधून जी चमक येते, जे शाईन येतं, जे डॅझल येतं, त्याला दुसरी तोड नाही. असं हे बहुआयामी गाणं, उत्कृष्ट संगीत, अत्युत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि हे ज्याच्या सुपीक बुद्धीमधून आलं, ज्याच्या रसिक नजरेमधून आलं, तो डायरेक्टर, प्रोड्युसर आणि रायटर आणि डायलॉग रायटर असे सगळे ह्या गाण्याचे पैलू आणि या गाण्याचं ज्यांनी चीज केलं असे रफी, लता आणि ऑफकोर्स मदन मोहन या गाण्याचा निर्माता, क्रिएटर. आणि हे गाणं जे इतकी वर्ष होऊन सुद्धा ज्याची जादू टिकून आहे आणि पुढे गेल्यावर सुद्धा याची जादू अशीच वृद्धिंगत होत राहणार आहे. या गाण्याचे सगळे पैलू जितके होईल तितके मनापासून, डोळ्यापासून आणि कानापासून आपण अनुभवूया. चला तर तुम जो मिल गए हो च्या सफरीवर. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया, कि जहां मिल गया। एक भटके हुए राही को कारवां मिल गया। 1970 या वर्षामध्ये लोकांची गाणी ऐकण्याबद्दलची जी एक टेस्ट होती ती बदलत चालली होती. मदन मोहन अनेक वर्ष रसिकांचं भरभरून प्रेम मिळालं त्यांना, पण नॅशनल अवॉर्ड काय मिळालं नाही, पॉलिटिक्समध्ये ते पडले नाही. शेवटी 1970 मध्ये दस्तकसाठी त्यांना अवॉर्ड मिळाला. आणि 70च्या दशकामध्ये नवीन जनरेशनचे म्युझिक डायरेक्टर्स येत होते. एक म्युझिक डायरेक्टर 40-40 फिल्म्स साईन करत होते. आणि त्यावेळेला
मदन मोहन यांना असं वाटायला लागलं होतं की का मी ऍक्सेप्ट होत नाहीये, मी काय स्वतःला रिओरिएंट करू. आणि त्यांचा एक नेहमीचा एक ठरलेला जो एक बाज होता, त्यापासून एक वेगळा बाज त्यांनी आपला जो कम्फर्ट झोन होता चेतन आनंद त्यांच्या बरोबर केला. आणि हसते जखमेसाठी म्युझिक दिलं. हसते जखम मध्ये रोमॅन्टिक सॉन्ग आहे, लव बॅलड आहे, कव्वाली आहे, डान्स सॉन्ग आहे, गझल आहे, सगळं काही आहे. पण तुम जो मिल गए हो हे जे गाणं आहे हे पूर्णपणे अनयुज्युअल आणि एक्सपेरिमेंटल गाणं आहे. अंतरे एक वेगळ्या वेगळ्या कंपोजिशन मधली एक सॉफ्ट मेलोडी जी वेगळ्या वेगळ्या टेम्पोवरती गाता येते. स्पेक्टॅक्युलर व्हायलिन्स, भूपिंदर सिंग यांचं गिटार, केर्सी लॉर्ड यांचं अरेंजमेंट. सुरुवातीला हे गाणं त्यांनी रफी साहेबांकडून सोलो म्हणून घेतलं. त्याआधी बऱ्याच रिहर्सल झाल्या, कॅन्सलेशन झाल्या, आणि नंतर त्यांना फिल्मच्या सिच्युएशन प्रमाणे एक लाईन, एक छोटीशी लाईन हवी होती. आणि लताजी ज्या त्यांना भाऊ मानतात, त्यांनी तेवढ्या पुरतं येऊन ऍड लिब म्हणजे ऍडिशन केलं बॅकग्राऊंड म्युझिकच्या वेळेला. असं हे गाणं. मदन मोहनजींना ह्या गाण्यापासून फार मोठी होप होती. त्यांना असं वाटत होतं की फिल्म रिलीज झाल्यावर लोकांना आवडेल, पण क्रिटिक्सनी क्रिटिसाइज केलं. आणि असे अनेक काही त्यांचे फॅन होते ज्यांना असं वाटत होतं की मदन मोहनजी यांनी हेच द्यावं, गझलचंच म्युझिक द्यावं, गझल टाईपचीच गाणी द्यावी. ते सुद्धा डिसअपॉइंट झाले. शेवटी मदन मोहनजी हे बिटरली डिसअपॉइंट झाले. फार त्यांना दुःख झालं, अप्रिशिएशन मिळालं नाही असं त्यांना वाटलं. एका अशाच वीक मोमेंटला, एका अशाच क्षणी चेतन आनंदकडे जबरदस्त दारू पिऊन व्हॉमिट केलं त्यांनी आणि ब्लड बाहेर पडलं. आणि मग त्यातून ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले आणि मग लिव्हर सिरोसिसनी 1975 मध्ये ते गेले. तसं म्हटलं तर हे त्यांचं एक पूर्णपणे वेगळं, त्यांच्यामधलं वेस्टर्न टॅलेंट दाखवणारं एक गाणं, जे तेव्हा पॉप्युलर झालं नाही, पण त्याच्यानंतर ह्या गाण्याची पॉप्युलॅरिटी इतकी वाढली की ज्याचं नाव ते 1980च्या दशकामध्ये म्हणा, 1990च्या दशकामध्ये म्हणा, 2000च्या दशकामध्ये म्हणा, कितीतरी ह्याच्यावरती रिमिक्सेस, याच्यावरती नवनवीन कोक स्टुडिओ सारख्या वेगळ्या वेगळ्या एक्सपेरिमेंटल ठिकाणांमध्ये त्यांच्यावरती एक्सपेरिमेंट झाले. आजही हे गाणं हॉन्ट करतं, आजही हे गाणं बोलवतं. चला तर मग ऐकूया पुढे. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया, कि जहां मिल गया. चेतन आनंद हिमालय फिल्म्स त्यांनी सुरू केलं. सगळ्या आनंद बंधूंमध्ये थोरले बंधू. आणि त्यांनी जाल मिस्त्री हा फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर, मदन मोहन, कैफी आझमी आणि प्रिया राजवंशी यांची एक चौकडीच बनवली. आणि मग त्यांनी हकीकत, हीर रांझा, हस्ते जख्म, हिंदुस्तान की कसम असे अफलातून एकापेक्षा एक सिनेमे दिले. खरं सांगायचं झालं तर हस्ते जख्म आणि त्यातील हे गाणं आणि त्यातील इतरही गाणी ही सगळी चेतन आनंदचीच क्रिएशन आहे. चेतन आनंद यांचा मुंबई या शहराबद्दलचं
अंडरस्टँडिंग मुंबई ही कशी भावली त्यांना, कशा प्रकारे एक मुंबईची संध्याकाळ असू शकते आणि त्यामध्ये एक लॉंग ड्राईव्ह आणि त्या लॉंग ड्राईव्ह मधून उलगडत उलगडत जाणारे इमोशन्स आणि त्यातून दोन अशी लोक की ज्यांची आयुष्य पूर्णपणे जखडलेली आहे ती कशी मुक्ती शोधतात आहेत आणि कशी एकमेकांच्या खांद्यावर विसावतात आहेत. मला असं वाटतं चेतन आनंद यांनी केलेल्या अनेक मूवीज मधल्या हस्ते जखमा हा वन ऑफ द बेस्ट मूवीज आहे, सगळ्यात चांगला मूवी आहे आणि त्यातही त्यातलं सर्वोत्कृष्ट गाणं माझ्या दृष्टीने तुम जो मिल गया. आता आपण या गाण्यातल्या काही फ्रेम्स बघूया. फ्रेम्स मधून हे गाणं कसं जातं, इमोशन्स मधून हे गाणं कसं जातं. पहिली फ्रेम ज्याच्यात प्रिया राजवंश जस्ट कुठून तरी येऊन, कुठून हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बसलेली आहे. अजूनही तिचा प्रोफेशनल मुखवटा तसाच आहे, प्रोफेशनल स्माइल तसाच आहे. ड्रायव्हर पासून डिस्टन्स घेऊनच ती बसलेली आहे. आता ही फ्रेम बघा, पाऊस सुरू झालाय, टॅक्सीच्या काचा खाली केल्या आणि हिरोईन जी आहे ती खिडकी उघडून बाहेरची मोकळी हवा, मोकळा श्वास घेते आहे. पाऊस आता पडतोय त्याच्या अँटिसिपेशन मध्ये हॅपी होते आहे. लुक ॲट द चेंज, लुक ॲट द वे सिनेमाटोग्राफरनी कशा प्रकारे हा शॉट घेतलेला आहे. आणि ही एकटीच नाही आहे ह्याच्यामध्ये, तर याच्या पुढचा जो शॉट आहे त्याच्यामध्ये जेव्हा ती परत येते आतमध्ये, जेव्हा ती डोकं आतमध्ये घेते परत, त्यावेळेला नवीन निश्चल जो हिरो आहे तो सुद्धा त्याचं डोकं आतमध्ये घेतो. कैफी आझमीन बद्दल काय सांगावं. गीतकार असा जो संगीतकार आणि गायक यांच्यातलं जे बेस्ट आहे ते उत्तम आहे ते बाहेर काढेल अशा प्रकारची गीतं लिहिणारा हा गीतकार. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया. तुम्ही एक एक यातले शब्द पहा, इतके सुंदर शब्द आहेत की सेंटिमेंट्स जे आहेत या गाण्यामधले ते अप्रतिमरित्या बाहेर आलेले आहेत. तुम भी तो खोए खोए मैं भी बुझा बुझा था अजनबी जमाना अपना कोई न था. आणि ह्या सगळ्या अशा प्रकारामध्ये जिथे दोघांनाही कोणी आपलं नाहीये तिथे दिल को जो मिल गया है तेरा सहारा, एक नई जिंदगी का निशा मिल गया. बैठो न दूर हमसे, देखो खफा न हो. बैठो न दूर हमसे, देखो खफा न हो. किस्मत से मिल गए हो, मिलके जुदा न हो. किस्मत से मिल गए हो, मिलके जुदा न हो. मेरी क्या खता है, होता है ये भी कि ज़मीं से भी कभी आसमां मिल गया कि जहां मिल गया. हळूहळू ते दोघे जवळ येतात आहेत. मागच्या गोष्टी विसरून जाऊन, आत्ता घडलेले गोष्टी विसरून जाऊन हळूहळू ते एकमेकांच्या जवळ येतात आहेत. एक ओळच आहे, बैठो ना दूर हमसे देखो खफा न हो, किस्मत से मिल गए हो फिर से जुदा न हो. फली मिस्त्री आणि जाल मिस्त्री
या दोन बंधूंनी हिंदी चित्रपट सृष्टीवरती 1960 पासून 1970 जवळजवळ 80च्या दशकापर्यंत खरोखरच राज्य केलं. सिनेमॅटोग्राफीच्या क्षेत्रातले हे दोघे अनभिषिक्त बादशहा होते. जाल मिस्त्रींनी या गाण्यासाठी ज्या प्रकारचे लॉंग शॉट, ज्या प्रकारची कॅमेऱ्याची स्पीड, जे जो ह्यू आहे आकाशातला, जो चेहऱ्यावर पडणारा लाईट आहे, त्यांची सगळ्यांची एक्सप्रेशन्स, पावसाचा सीन, पावसामधून टॅक्सी जात असताना बाहेरून काच दिसत नाही, काचेच्या आतमध्ये एक प्रकारे वाफ जमा होते, तो सीन, हे इतके बेमालूम आणि इतक्या सुंदर पद्धतीने तयार केलेले आहेत. जेवढं या गाण्याचं श्रेय कैफी आझमींना, चेतन आनंदना, रफीला, लता मंगेशकरना आणि मदन मोहन यांना जातं, तेवढंच श्रेय जाल मिस्त्री यांनाही जातं. लता दीदी मंगेशकर, गान सरस्वती ह्या हिंदी चित्रपट संगीताच्या अनभिषिक्त किंवा अभिषिक्त म्हणा हवं तर सिने संगीताच्या सम्राज्ञीच. आणि ह्या सम्राज्ञींनी अनेक गीतं म्हटलेली आहेत. पण हे जे तुम जो मिल गए हो गाणं आहे, हे थोडंसं आशा भोसलेंच्या बाजानी जाणारं गाणं आहे. पण लता मंगेशकरांनी ते लिलया पेललं. आणि रफींबद्दल आपण बोलणारच आहोत. पण मोहम्मद रफींनी जो जीव ओतून आणि ज्या पद्धतीने हे गाणं म्हटलेलं आहे, तो त्यांचा पडता काळ होता, ते परत येत होते. आणि त्यावेळेला लता मंगेशकरांनी त्यांना तोडीस तोड अशी साथ या गाण्यामध्ये दिली. आणि त्यांची जी कडवी आहे, जी लता मंगेशकर यांनी म्हटलेली आहे, ती त्यांच्या वेगळेपणाने उठून दिसतात. मोहम्मद रफींबद्दल काय बोलावं? त्यांच्या गाण्यासमोर, त्यांच्या स्वरासमोर शब्द थिटे पडतात. या गाण्यातील तुम क्या जानो तुम क्या हो हा एक वेगळ्या अंदाजातला अंतरा असो, किंवा एक पूर्ण गाण्याचं जे इमोशन, जो टोन आहे, तो आत्मसात करणं असो, की जो पूर्ण हृदयालाच भिडेल, अशा प्रकारचा सोलफुल रोमॅन्टिक सॉन्ग हे रफींचं, मोहम्मद रफींचं स्ट्रॉंग पॉइंट आहे. ही त्यांची विकेट आहे स्वतःची, ज्याच्यावरती
ते सिक्सर, फोर याच्यापेक्षा खाली काही रन्स असे 1-2 रन घेतच नाहीत ते. आणि या गाण्याचा जो इसेन्स आहे, तो त्या मधल्या पॉजेसमधून, मध्येच टोन खाली करून जाऊन आणि त्यातही हे जे मिल गया आहे, ते मिल गया वेगळ्या पद्धतीने ऐकवून इतक्या सुंदर पद्धतीने ह्या गाण्याला त्यांनी वेगळे डायमेन्शन्स दिले. त्यामध्ये एक जाने न दूंगा अशा प्रकारचे पॅशनेट नोट आणि तुम जो या सुरुवातीचा जो मुखडा आहे त्यातील चढाव अफलातून आहे. खोए खोए मैं भी बुझा बुझा, तुम भी थे खोए खोए मैं भी बुझा बुझा, था अजनबी जमाना अपना कोई न था, था अजनबी जमाना अपना कोई न था। दिल को जो मिल गया है तेरा सहारा, एक नई जिंदगी का निशान मिल गया। तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि यहाँ मिल गया। एक भटके हुए राही को कारवां मिल गया। तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि यहाँ मिल गया, कि यहाँ मिल गया। तर मध्ये गाण्यात बरंच काही होतं आणि शेवटी जसं हे क्रेसेंडोला गाणं येतं, तशी जी धुंदी दोघांमध्ये आलेली दाखवलेली आहे, या एका फ्रेममध्ये ती धुंदी दिसून येते. त्या शेवटच्या व्हिडिओ क्लिपमध्ये सुद्धा ती धुंदी दिसून येते. आपण सगळे ती धुंदी अनुभवूया. असं हे गीत जसं जसं क्रेसेंडोला येतं, जसं जसं शेवटाकडे येतं, तसं तसं मन सुद्धा त्या धुंद ओल्या संध्याकाळसारखं धुंद होतं. आणि स्वप्ननगरी, मायानगरी, मुंबईच्या वेगळ्या रस्त्यांवरून लॉंग ड्राईव्हवर जाता जाता आपल्या स्वतःच्या भावनांच्या आणि ह्या सगळ्या कॉम्बिनेशनच्या, ह्या गीताच्या, संगीताच्या, सिनेमॅटोग्राफीच्या, म्युझिक डायरेक्शनच्या, ह्या पूर्ण कॉम्बिनेशनला आपलं मन सुद्धा त्याच्याबरोबर त्या रस्त्यांवरून, त्या ड्रीम सिटी स्वप्ननगरीच्या रस्त्यांवरून उडायला लागतं, झेप घ्यायला लागतं. कि जहां मिल गया. अशीच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन पुन्हा पुन्हा मी तुमच्या भेटीला येत राहीन. तोपर्यंत आनंद कुलकर्णीचा नमस्कार.